डेझर्ट स्पेशल चिकाची वडी. चिक अगोदर गाळून घ्यायचा, कारण की त्याच्यामध्ये एखादा जनावराचा केस असू शकतो, त्यामुळं तो स्वच्छ गाळून घ्यायचा. व्हिडिओ इतकी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगते, पण ॲक्च्युली ही वडी मी बनवलेली नाही, आमच्या खालच्या आजींनी मला बनवून दिली. मोठ्या कुकरमध्ये 2 डब्बे लावले आणि 3 शिट्ट्या काढून घेतल्या. शिट्टी झाल्यानंतर खाली घ्यायचा तो चिक आणि असा खिसणीने पूर्ण खिसून घ्यायचा. आणि चिक किती झालाय त्या अंदाजानुसार साखर घ्यायची. आमचा भरपूर झाला होता, आम्ही अर्धा किलो साखर घेतली होती, कारण की गोड झाल्यानंतरच चव त्याची फार छान लागते. आजी मला जसं सांगत होत्या तसं मी करत होती. मला काही येत नाही, पण शिकायची मला फार आवड आहे. मग कढईमध्ये साखर टाकली आणि त्याच्यावरती खिसलेला चिक टाकला. आता हे गॅसवरती मंद आचेवर ठेवायचं, याला पूर्ण साखरेचं पाणी सुटतं. आणि हो, हलवताना काळजी घ्या, कारण की एकदम बारीक बारीक स्पॉट ह्याचे अंगावर उडतात. लांबूनच हलवायचं, बारीक गॅसवरतीच, खाली नाही लागू द्यायचं त्याला बिलकुल. पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब करून घेत आलं की एकदम गॅसची फ्लेम लो करायची, कंटिन्यू असं हलवत राहायचं. हलवत राहिल्यानंतर ते खाली कढईला चिकटणार नाही. आणि आता पाहू शकता की हे पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे चिकाने. त्यानंतर ताटाला गावरान तूप लावायचं आणि याच्यामध्ये तो शिजवलेला पूर्ण चिक ताटामध्ये टाकून घ्यायचा. खूप भाजत होतं, म्हणून मी वाटीच्या साहाय्याने पूर्ण तो चिक पसरवून घेतला. आणि थोडा नॉर्मल थंड झाला की भांडं साईडला ठेवून हातानेच पूर्ण थापायचं, म्हणजे ते पूर्ण ताटाला चिपकून बसतं आणि वडी पण फार छान बनते. मला काय म्हणजे मी यूट्यूबला व्हिडिओ बघितला पण समजलाच नव्हता. मग मला आजींनी मस्तपैकी वड्या करून दिल्या. चिक तर नेहमीच खातो आपण शिजवून, पण वडी कसं सगळेजणच आवडीने खातात. मग मस्तपैकी वड्या वगैरे अशा कट केल्या. कट केल्यावर पण फार छान झाल्या होत्या. एका दिवसामध्ये पूर्ण वड्या संपल्या, भरपूर वड्या झाल्या. आणि वड्या कट झाल्यानंतर जो भुगा राहतो तो भुगा चांगल्या कामासाठी यूज करायचा. म्हणजे जो भुगा राहिला होता खाली वड्या करून, त्या भुग्याचा लाडू बनवला होता आम्ही, आणि तो लाडू देखील संपला. वडी जितकी टेस्टी लागते ना, तेवढाच लाडू पण लागतो. माझ्याकडून वेलची टाकायची अगोदर लक्षात नव्हतं, मग नंतर मी वेलची टाकली आणि अशा सुंदर प्रकारे चिकाच्या वड्या झाल्या. थँक्यू आजी, चिकाच्या वड्या करून दिल्याबद्दल.